नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलोय साऊथ गोवा चिंचनेम गावातील सेंट मुडी चॅपलला। हे एका डोंगरावर आहे, तुम्ही बघू शकताय। पहिला तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असणार। खूप छान व्ह्यू आहे इथून। खूप टुरिस्ट लोक तर मला वाटत नाही या आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहिती असेल, या महाराष्ट्राबाहेर लोकांना। पुढे तिथे त्या साईडला समुद्र आहे, बेतुल समुद्र म्हणा, नाही तर मोबर समुद्र, वारका वगैरे ही सगळी पूर्ण लाईन तीच आहे। एका डोंगरावर आहे, खूप चांगला व्ह्यू आहे इथं। व्ह्यू बघू शकताय मित्रांनो, हे चॅपल आहे सेंट मुडी चॅपल। आपण नॉर्थ गोव्याला फोर्ट वगैरे बघायला तिथे जातोय, अगोदर फोर्ट आणि इकडे तिकडे। तुम्ही इथं येऊ शकताय, खूप छान व्ह्यू आहेत, फोटोजेनिक व्ह्यूज आहेत। ज्यांना फोटोज काढायचे असतात त्यांनी नक्की इथं यावे, अजिबात गर्दी नाही आणि बहुतांश लोकांना माहितीच नाही आहे। सो तुम्ही येऊन इथं एकदा चेक करू शकता, व्ह्यू बघू शकता। कोल्हापूर भागातल्या या जवळपासच्या लोकांना, जे आपण गोव्याला कायम येतात, साऊथ गोव्याला एकदा येऊन हा भाग बघितला तर खूपच त्यांना पैसा वसूल असा स्पॉट आहे। इथे पण एक मंदिर आहे, मी तिथेही जाण्याचा प्रयत्न करेन। इथं माहिती दोन मिनिटं तुम्ही झूम करून बघू शकता। निवांत रिलॅक्स। आजकाल इमोशनल बॅगेज प्रत्येकांना असते, तुम्ही कधी इथं आला तर एक रिलॅक्स मूडमध्ये तुम्ही येऊन इथं बसू शकता। हा, इथं दारू बंदी आहे, इथं मी तुम्हाला तो बोर्डही दाखवेन। अल्कोहोल पिण्याची इथं सक्त मनाई आहे। खूप चांगला निसर्गमय वातावरण आहे, नक्की या तुम्ही या जागेला भेट द्या। सेंट मुडी चर्च, चिंचनेम, साऊथ गोवा। इथून आपण खाली वर आलोय बघा, गाडी जिथून आली इथून आपण वर आलोय। नेक्स्ट टाइम गोवा ट्रिपला नक्की या प्लेसला व्हिजिट करा। इथे डस्टबिन पण आहे माग। आत्ताच आमच्या बरोबर एक जण आहे तिथं, त्याने तिथं जाऊन डस्टबिन मध्ये कचरा टाकलेला आहे। थँक्यू गाईज।